हॅलो फ्रेंड्स, मी दीपाली शिंदे तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे दीपाली शिंदे ब्लॉगमध्ये. आज आपण बघणार आहोत मस्त असा कॉर्न पराठा कसा बनवायचा ते. ट्रायंगल कॉर्न पराठा आहे बघा. मस्त असा दिसतोय, तुम्हालाही दिसतच असेल. चला तर आज तर रेसिपीला स्टार्ट करूया. मी इथे ठेवलेलं आहे पाणी उकळण्यासाठी एका पातेल्यामध्ये. त्यामध्ये आपण घालणार आहोत 1 वाटी मक्याचे दाणे. बघा अशा प्रकारे मक्याचे दाणे मी सोलून घेतलेले आहेत. एक 5 ते 10 मिनिट आपण हे पाणी उकळून घेणार आहोत. मक्याचे दाणे खूप जास्त वेळही नाही घ्यायचे. एक 8 ते 10 मिनिट घ्यायचे आहेत फक्त उकळून. बघा मस्त, बघा त्याचा कलरही मस्त असा चेंज व्हायला लागलेला आहे. बघा लालसर कलर आलेला आहे. आता आपले दाणे हे मक्याचे शिजत आलेले आहेत पूर्णपणे. आता आपण हे काढून एक थंड होण्यासाठी ठेवणार आहोत. त्यावर नेक्स्ट प्रोसेस करूया. इथे मी घेतलेला आहे एक बाउल, त्यामध्ये घेतलेला आहे पीठ, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बघा मी इथे. एक 1.5 वाटी पीठ आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. लाल तिखट, कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर आहे. इथे मी घेतलेला आहे ओवा, असा क्रश करून टाकायचा आहे बघा हातावर. आता मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. थोडीशी कलरसाठी हळद घालणार आहोत बघा. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता पीठ भिजवून घेणार आहोत. आपण जसं कणिक भिजवतो तसंच भिजवायचं आहे. थोडंसं घट्टच भिजवूयात, जरासं पातळ नाही. थोडंसं कणिक भिजवतो त्यापेक्षा घट्ट भिजवून घेतलेलं आहे बघा. आता एक 5 ते 10 मिनिट आपण रेस्टसाठी ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण जे मक्याचे दाणे शिजवून घेतलेले आहेत बघा, पूर्णपणे कोरडं करून घेतलेले आहे मी इथे. ते आपण इथे मिक्सरच्या जारमधून काढून घेणार आहोत. मस्त बघा, खूप बारीक नाही करायचे आहे, थोडेसे जाडसरच ठेवायचे आहे बघा. बघा मस्त अशा प्रकारे जाडसरच ठेवलेले आहेत बघा. आता एक बाउल घेऊया, त्यामध्ये सर्व पेस्ट काढून घेणार आहोत. बघा मस्त असं आपलं मक्याचे दाणे आपण मिक्सरमधून काढून घेतलेले आहेत. आता आपण त्यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, लाल तिखट, थोडं जास्तीचं लाल तिखट घालूया, टेस्टसाठी छान लागते. जिरेपूड, धनेपूड, मीठ चवीनुसार, काळी मिरपूड. व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे. बघा व मस्त असतं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपलं कणिकही छान भिजलेलं आहे बघा. आता थोडंसं तेल टाकून आपण ते मळून घेणार आहोत. पुन्हा एकदा सॉफ्ट करून घ्यायचं आहे. बघा खूप सुंदर भिजलेलं आहे, एकदम मऊसर झालेला आहे. तोपर्यंत अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी दीपाली शिंदे व्लॉगला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही प्रेस करा, जेणेकरून माझ्या रेसिपीज आल्यावर तुम्हाला ऑनलाईन येतील आणि त्याची घंटीही वाजेल. आता आपण एक गोळा घेतलेला आहे, तो असाच छान मस्त चपातीसारखा लाटून घ्यायचा आहे बघा. पीठ लावलं तरी चालेल, चिकटत नाही. बघा मस्त अशी आपण एक चपाती लाटून घेतलेली आहे.
आता आपण जे सारण बनवलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे बघा. बघा आपण त्रिकोणी आकारचा पराठा बनवणार आहोत बघा. तर आपण अशा प्रकारे त्याला एक साईड दाबून घ्यायची आहे आणि आपण त्याला पाणीही लावून घ्यायचं आहे, कारण आपण जी दुसरी साईड त्यावरती दाबू तर ते निसटणार नाही. बघा मस्त अशा प्रकारे व्यवस्थित त्रिकोणी आकार देऊन घ्यायचा आहे बघा. त्याला सर्व बाजूनी पाणी लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे. बघा बघा खूप छान असा आकारही एकदम परफेक्ट आलेला आहे बघा. थोडंसं प्रेस करून घेऊया जेणेकरून सर्व सारण त्यामध्ये व्यवस्थित बसेल. बघा आपण खूप सगळं सारण त्यामध्ये भरलेलं आहे. आता आपण त्यावरती थोडंसं बटर टाकणार आहोत बघा. तुम्हाला जर कोणाला मुलांना टिफिनसाठी जर द्यायचा असेल असला पराठा तर त्यावरती बटर टाकून द्या, खूप छान लागतं. अशाच प्रकारचे मी तुम्हाला 2 पराठे बनवून दाखवले आहेत बघा. मस्त पाणी लावून घेऊया दोन्ही साईडनी. मस्त त्रिकोणी आकार देऊन घेऊया पुन्हा एकदा. बघा पाणी लावल्यामुळे पूर्ण साईड ह्या व्यवस्थित चिकटल्या जातात मस्त. बघा पुन्हा एकदा खूप सुंदर आकार आलेला आहे पराठ्याचा. आता पराठा भाजून घेऊयात बघा. इथे ठेवलेला आहे एक तवा, त्यावर मी तूप घातलेलं आहे बघा. तुपाने एकदम खरपूस असा भाजला जातो बघा पराठा, खूप छान लागतो. एक साईड भाजून झालेली आहे बघा व्यवस्थित. मस्त आता दुसरी साईड उलटवून टाकणार आहोत आपण. आता दुसऱ्या साईडने टाकूया. एक साईड मस्त भाजून घेतलेली आहे बघा आपण. बघा किती सुंदर जबरदस्त असा कलर आलेला आहे बघा. किती छान दिसतो आहे पराठा आणि कलरही जबरदस्त दिसतोय बघा. मस्त असा पराठा आपला भाजून झालेला आहे. किती सुंदर दिसत आहे बघा. अशाच प्रकारे सर्व पराठे आपण येथे भाजून घेणार आहोत. बघा मस्त आपले पराठे रेडी आहेत. तुम्ही हे दह्याबरोबर किंवा चटणीबरोबरही खाऊ शकता, खूप सुंदर लागतात. सगळ्यांनी रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.